2008 सालची जागतिक आर्थिक मंदी ही आधुनिक इतिहासातली सर्वात मोठी आर्थिक संकटांपैकी एक मानली जाते. त्या काळात जगभरातली मार्केट कोसळली होती आणि जवळपास 10 ट्रिलियन डॉलरची संपत्ती काही महिन्यातच नाहीशी झाली होती. अमेरिकेसारखा मजबूत अर्थव्यवस्थालाही मोठा फटका बसला होता. लाखो लोक बेरोजगार झाले, कंपन्या बंद पडल्या आणि पुढची अनेक वर्ष जगभरातील अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत राहिली. भारतही यापासून पूर्णपणे वाचला नव्हता. मंदीपूर्वी भारताचा आर्थिक विकास दर हा जवळपास 9% होता, पण या संकटानंतर तो मोठ्या प्रमाणात खाली उठला. आता तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा एकदा तसाच धोका निर्माण होतोय अशी चर्चा सुरू झाली आहे. काही आर्थिक विश्लेषक आणि गुंतवणूकदारांचा दावा आहे की 2026 मध्ये जगाला 2008 पेक्षाही मोठ्या आर्थिक संकटाला समोर जाऊ शकतं. विशेष म्हणजे या चर्चेमध्ये सोनं, चांदी आणि बिटकॉइन या गोष्टींची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. हा दावा केला आहे एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी. रॉबर्ट कियोसाकी हे जगप्रसिद्ध रिच डॅड अँड पुअर डॅड या पुस्तकांमुळे ओळखले जातात. आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणूक आणि पैशांचं व्यवस्थापन यावर ते सातत्याने बोलत असतात. गेल्या अनेक वर्षापासून ते सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे ते जेव्हा मोठा आर्थिक इशारा देतात तेव्हा अनेक लोक त्यांच्याकडे गंभीरपणे पाहतात. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. ते एक मोठा दावा करत होते. त्यांच्यामध्ये 2026 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. त्यांनी असं म्हटलं की जो माणूस भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज घेतो तोच खरा स्मार्ट इन्व्हेस्टर असतो. त्यांना स्वतःचं उदाहरण देत सांगितलं की त्यांनी 1965 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी चांदीमध्ये गुंतवणूक सुरू केली होती आणि आजही त्यांची सर्वात फायदेशीर गुंतवणूक ही चांदी ठरली आहे. कियोसाकी यांच्या मते सध्या जग एक मोठ्या आर्थिक बबलमध्ये अडकलं आहे. शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि बॉन्ड्स यांसारख्या गोष्टींच्या किमती त्यांच्या खऱ्या मूल्यांपेक्षा खूप जास्त वाढल्या आहेत. म्हणजेच बाजार कृत्रिमरित्या फुगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अशा वेळी जर हा बबल फुटला तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. त्यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जाचाही मुद्दा मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेवरचे एकूण कर्ज आता जवळपास 39 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेलं आहे आणि इतकं प्रचंड कर्ज कोणत्याही देशासाठी एक धोकादायक असू शकतं. कियोसाकी यांचं म्हणणं आहे की सरकार आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी सतत नवीन नोटा छापत राहिली तर काही काळानंतर त्या नोटांची किंमत कमी होऊ लागते आणि शेवटी संपूर्ण आर्थिक व्यवस्था डगमगू शकते. यासोबतच त्यांनी आणखी एक मोठं कारण सांगितलं आहे की ज्याला बेबी बूमर रिटायरमेंट क्रायसिस असंही म्हटलं जातं. 1946 ते 1964 या काळामध्ये जन्मलेली पिढी आता एक मोठ्या प्रमाणावर निवृत्ती होत आहे आणि अनेक देशांमध्ये हीच पिढी अनेक वर्ष अर्थव्यवस्थेचा कणा होती. पण आता हे लोक कामातून बाहेर पडत आहेत आणि यामुळे सरकारवर पेन्शनचा भार वाढतोय आणि दुसरीकडे गुंतवणुकीच्या पॅटर्नमध्येही बदल होत आहेत. अर्थतज्ञांच्या मते एखादी व्यक्ती जर निवृत्त झाली ती नवीन शेअर्स खरेदी करण्यापेक्षा आपल्याकडील गुंतवणूक विकायला सुरुवात करते. जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकाच वेळी शेअर्स आणि रिअल इस्टेट विकायला सुरुवात केली तर बाजारात घसरण येऊ शकते. कियोसाकी यांच्या मते हा दबाव 2026 मध्ये जास्त जाणवू शकतो आणि त्यामुळे आर्थिक संकट आणखी गंभीर बनू शकतात. या सगळ्या परिस्थितीत कियोसाकी सोनं, चांदी आणि बिटकॉइनला सर्वात सुरक्षित पर्याय मानतात. त्यांनी या गोष्टींना गॉड्स मनी असंही नाव दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भविष्यात डॉलर किंवा इतर चलनांची किंमत कमी झाली तरी सोनं आणि चांदी यांची किंमत टिकून राहू शकते. त्यांनी असाही दावा केला आहे की जर 2008 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली
तर लोक मोठ्या प्रमाणावर सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतील आणि त्यामुळे सोन्याचे भाव सध्याच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतात. कियोसाकी फक्त डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा प्रत्यक्ष सोन्याची नाणी किंवा गोल्ड बार खरेदी करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते जर मोठं आर्थिक संकट आलं तर कागदावरील गुंतवणूक आणि प्रत्यक्षात असलेल्या सोन्याचा साठा यात मोठा फरक दिसू शकतो. त्यामुळे फिजिकल गोल्ड आणि अधिक सुरक्षित ठरू शकतं. मात्र दुसरीकडे अनेक तज्ज्ञांनी कियोसाकी यांच्या दाव्यांवर खूप काही प्रश्नही उपस्थित केलेत. काहींचं म्हणणं आहे की त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा आर्थिक संकटाचे इशारे दिले होते. त्यातील काही अंदाज खरे ठरले, पण अनेक अंदाज चुकीचेही ठरले आहेत. काही मार्केट एक्सपर्ट असंही म्हणतात की अशा प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालं की लोक पारंपरिक गुंतवणूक सोडून पैसे काढून घेतात आणि सोनं, चांदी किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायला लागतात आणि याचा फायदा काही विशिष्ट लोकांना, विशिष्ट क्षेत्रांना होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर रॉबर्ट कियोसाकी यांनी 2026 मध्ये मोठी जागतिक आर्थिक मंदी येऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यांनी यासाठी अमेरिकेचं वाढतं कर्ज, बाजारातील बबल आणि नोटांची वाढती छपाई आणि मोठ्या प्रमाणावर होणारी निवृत्ती ही कारणं सांगितली आहेत. त्याचबरोबर भविष्यात सोनं, चांदी आणि बिटकॉइन या गोष्टी अधिक मजबूत ठरू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. आता खरंच 2026 मध्ये जगाला मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार का, की हा फक्त एक अंदाज आहे, हे आता येणारा काळच ठरवेल.